मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी आर-टी ॲडमिशनबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला एक कमेंट आलेली आहे, ज्यामध्ये पालकांना असा प्रश्न आहे की ज्युनियर के-जी किंवा सीनियर के-जी किंवा पहिलीला मुलाचं ॲडमिशन जे आहे ते आर-टी मार्फत झालं तर त्यांना शिक्षण कितवीपर्यंत मोफत दिलं जातं, हे सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ सोडून न जाता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा बघायला भेटतील. तर त्यासाठी चेक करण्यासाठी तुम्हाला अगोदर student.maharashtra.gov.in ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायची आहे आणि मोबाईलला तुम्हाला डेस्कटॉप साईडला घेऊन मोबाईल लँडस्केप मोडमध्ये करायचं आहे. आडवा मोबाईल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही वेबसाईट पूर्णपणे दिसेल. त्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे आपल्याला लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फी, यावरती एकदा क्लिक करून घ्या. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो जिल्हा आहे, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तो इथून सिलेक्ट करा. त्यानंतर सर्चमध्ये बाय ब्लॉक यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या तालुक्याचं जे नाव आहे ते इथून सिलेक्ट करा आणि त्यानंतर RTE यावरती सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्यानंतर थोडंसं स्क्रीन अशी झूम करून घ्या आणि इथे रेड कलरच्या वरती छोटासा बॉक्स आहे त्यावरती एकदा क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण शाळांची जी नावं आहेत ते आलेले दिसतील. तर यापैकी प्रत्येक शाळेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल जे आहे ते इथे बघायला मिळणार आहे. तर मी एक तुम्हाला इथे दाखवतो प्रिव्ह्यू. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी एका शाळेवरती इथे क्लिक केलेलं आहे. जसं आपण यावरती क्लिक करू त्यानंतर आपल्यासमोर त्या शाळेची संपूर्ण माहिती जी आहे ती अशा प्रकारे आलेली दिसेल. यामध्ये आता ज्या पालकांना प्रश्न होता तर त्यांनी विचारलं होतं की ज्युनियर के-जी किंवा सीनियर के-जी किंवा पहिलीला ॲडमिशन झालं तर त्या शाळेमध्ये शिक्षण कितवीपर्यंत दिलं जातं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे पहा. एक इथे स्टँडर्ड लिहिलेलं आहे, तर त्यामध्ये फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड म्हणजे ही जी शाळा आहे न्यू इंग्लिश स्कूल भांबोरा, तर यामध्ये पहिलीपासून ते 8वीपर्यंत शिक्षण जे आहे ते मोफत दिलं जाणार आहे, जर तुमचा RT मार्फत नंबर लागला तर. आता आपण दुसरी पण एखादी शाळा बघूया ज्यामध्ये शिक्षण जे आहे ते कितवीपर्यंत दिलं जातं ते आपल्याला समजेल. तर इथे तुम्ही हे पण पाहू शकता की वयाची मर्यादा शाळेमध्ये ॲडमिशनसाठी किती लागणार आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी किती लागणार आहे, ही मागील वर्षीच्या रेकॉर्डनुसार मी तुम्हाला सांगत आहे. पहिलीसाठी तुम्हाला 5 वर्ष 11 महिने आणि 15 दिवस कमीत कमी हे वय चालणार आहे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस याच्या आतमध्ये जर असेल तर तुम्ही पहिलीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यानंतर सीनियर के-जीसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर 4 वर्ष 11 महिने आणि 15 दिवस कमीत कमी हे वय असणं गरजेचं आहे आणि 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे वय असणं गरजेचं आहे. आता हे वय कॅल्क्युलेट कसं करतात तर 31 डिसेंबर 2026 याप्रमाणे हे राहणार आहे. प्रमाणे हे वय कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यानंतर आपण दुसरी एखादी शाळा बघूया. तर त्यावरती जसं तुम्ही क्लिक करता तर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या शाळेमध्ये देखील 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण जे आहे ते दिलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर डाऊट असेल तर बघा, ही शाळा जी आहे तर महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, तर यामध्ये जर समजा तुमचा नंबर लागला तर पहिलीपासून ते 4थीपर्यंतची शाळा आहे. तर पहिलीपासून 4थीपर्यंत तुम्हाला या शाळेमध्ये शिक्षण मोफत दिलं जाणार आहे. तर त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे, त्या शाळेमध्ये शिक्षण कितवीपासून कितवीपर्यंत दिलं जातं हे तुम्ही अशा पद्धतीने इथून चेक करू शकता. जसं तुम्ही इथे पाहू शकताय, आपण जसं ज्या शाळेवर क्लिक करू तसं तिथे स्टँडर्ड जे आहे ते चेंज होत आहे. आता बघा, या शाळेमध्ये पहिलीपासून 5वीपर्यंत आहे. तर या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. 8वीपर्यंत शिक्षण फ्री दिलं जातं. त्यानंतर जो काही खर्च असेल तो आपल्याला करावा लागतो. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.